प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रियजनांनो, आज मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका लग्नविधीसाठी आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता मागे हे चर्च आहे. छत्रपती संभाजीनगरमधलं हे माझ्या मागं जे चर्च आहे क्राइस्ट चर्च म्हणून हे या ठिकाणी चर्च आहे आणि इथंच आमच्या एका पाहुण्यापैकी एका व्यक्तीचा शुभविवाह इथं साजरा झाला. पण पाहू शकता की इकडं आतमध्ये जेवणाची व्यवस्था आहे. सर्व पाहुणे या ठिकाणी दिसत आहेत आणि इकडं सुद्धा काही आवार, चर्चचा काही आवारसुद्धा दिसत आहे या बाजूला. आणि तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छितो की इतकी उष्णता, बापरे बापरे बापरे, इतकी उष्णता या ठिकाणी आहे की अन्न खाऊशी वाटत नाही ना, बसूशी वाटत नाही ना, काहीच करूशी वाटत नाही. परंतु देवाच्या नावाला धन्यवाद असो, विवाह झालेला आहे. विवाह म्हणजे काय तर एकमेकासंगती चालणं, एकमेकावरती विश्वास ठेवणं, एकमेकाला साथ देणं आणि परमेश्वरासमोर जर आम्ही हा विवाह केलेला आहे तर अखंड आयुष्य विवाह पवित्र ठेवणं आणि अखंड आयुष्य एकमेकावरती विश्वासू राहणं, अखंड आयुष्य जरी आपल्याकडून, आपल्या साथीदाराकडून चुका झाल्या तरी त्याला क्षमा करणं. कारण प्रीती कधी रुसत नाही, फुगत नाही, अपकार स्मरत नाही, कधीच आपण ते स्मरू नये. आणि म्हणून या सर्व गोष्टी करत असताना विवाह पवित्र राखणं ही सुद्धा खूप गरजेची बाब आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं 2 ज्या संस्था स्थापन केल्या एदेन बागेमध्ये, पहिली संस्था होती शब्बात आणि दुसरी संस्था होती विवाह. या विवाहामध्ये परमेश्वरानं आपल्याला सहचारिणी दिली किंवा सहकारी दिला आणि दोघांनी एक राहावं असं सांगितलेलं आहे. जसं विवाह ख्रिस्त आणि मंडळीचं प्रतीक आहे, म्हणून आम्ही सर्वांनी याची पवित्रता राखणं खूप गरजेचं आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. लवकरच आता मी परतीच्या प्रवासाला जात आहे, इथून 120 किलोमीटर, आणि माझ्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. देवबाप तुम्हाला आशीर्वादानं भरेल. आमेन आमेन. प्रेज गॉड. आम्ही सर्व फॅमिली इकडे आलेलो आहोत. आनंद वाटत आहे, परंतु खूप उष्णता आहे प्रियजनांनो. या उष्णतेमध्ये आम्हाला खूप त्रास होत आहे खरं तर, परंतु देवाचं कार्य करायचं आहे आणि देवासंगती चालायचं आहे. यासाठी सर्व काही शुभ. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. आमेन. गॉड ब्लेस यू आणि शब्बाताच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.